लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून लाडकी बहीण योजना ही उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंदे गटाला मतं मिळवण्याची योजना आहे, मतं विकत घेण्याची योजना आहे। ही लाडक्या बहिणींवरती फार प्रेम उफाळून आले म्हणून नाही, आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे, प्रकल्पांचे पैसे, योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले आहेत। त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री शब्द वगळला आहे। आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, प्रधानमंत्री कार्यालय असेल, ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं ज्यांच्याकडे अधिकार आहेत आणि कर्तव्य आहे, आर्थिक नियोजन म्हणते मी, कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल। अशा वेळेला केंद्र सरकार, वित्त मंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही? नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा।